नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत संकेत क्रमांक 816. तर या प्रोजेक्टची पूर्ण माहिती घेणार आहोत आपण. ठीक आहे, तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. प्रोजेक्टचं नाव आहे न्याती एमेरल 2 आणि लोकेशन आहे बाणेर, जे की वन ऑफ द प्राईम लोकेशन्स आहे पुण्यामध्ये. आणि इकडे टोटल 23 1 BHKचे फ्लॅट भाड्याने अवेलेबल करून दिलेले आहेत. ठीक आहे. आणि याचा जो कार्पेट असणार आहे तो 420 आणि 440 असं दोन कार्पेट आहे. म्हणजे एक 450चा जो एक आयडियल कार्पेट असतो 1 BHK साठी, तो एक व्यवस्थित इथे दिलेला आहे. तर कार्पेट एकदम व्यवस्थित आहे 1 BHK साठी. आणि याची प्राइस असणार आहे 22 to 23 लॅक्स. ठीक आहे, तुम्ही इथे बघू शकता. ठीक आहे. आता हा प्रोजेक्ट जो आहे तो रेरावरती रजिस्टर्ड आहे. आणि याचं जे पोझिशन असणार आहे ते फेब्रुवारी 2027, म्हणजे एक अजून 2 वर्षानंतर याचं पोझिशन असणार आहे. या प्रोजेक्टवरती भरपूर लिटिगेशन्स आहेत, तुम्ही इकडे बघू शकता. ठीक आहे, पण हा प्रोजेक्ट खूप मोठा सुद्धा आहे. आणि म्हणजे न्याती एमेरलचे भरपूर फेजेस आहेत या प्रोजेक्टमध्ये, मी तुम्हाला सांगणार आहे. आणि त्यानुसार हे सगळे याचे हे सगळे केस सुद्धा आहेत प्रोजेक्टचे. ठीक आहे. त्याच्यानंतर भरपूर सारे विंग्स आहेत त्याच्यामध्ये. म्हाडासाठी एक सेपरेट स्टँड अलोन बिल्डिंग असणार आहे, विंग F. त्याच्यामध्ये म्हाडाचे फ्लॅट्स असणार आहेत. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये शॉप्स आणि कमर्शियल्स आणि म्हाडा फ्लॅट्स असं सगळं त्यांनी केलेलं आहे. तर ते आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. लोकेशन आधी आपण जाणून घेऊ. हा मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे आहे. ठीक आहे. इकडे मुंबई आहे आणि इकडे हा पुणे आहेत. आणि मुंबईवरून पुणे जेव्हा येतं तुम्हाला इथे एक बिटवाईस म्हणून बिल्डिंग लागते मोठी. ठीक आहे, तुम्ही बघितलं असेल तिकडे बिटवाईसच्या बिल्डिंगमध्ये युजली इंडियन फ्लॅग मोठा त्यांनी लावलेला आहे. ठीक आहे. तर ह्या बिटवाईस जे जंक्शन आहे तिथून हा जर प्रोजेक्ट जर बघितला तर हार्डली 1 किलोमीटरवर आहे. म्हणजे एक्सप्रेसवेवरून 1 किलोमीटरवर आहे आणि बाणेर आहे, त्याच्यामुळे प्रायमरी लोकेशन आहे. स्कूल, ॲम्युनिटीज, हॉस्पिटल्स हे सगळं ॲक्सेसिबल आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे लोकेशनला 10 out of 10 आहेत, त्याच्यामध्ये काहीही प्रॉब्लेम नाही आहे. त्याच्यानंतर या एरियामध्ये रेंट आपण बघून घेऊ 1 BHKचं. बाणेर आहे तर सॉरी, ते बाणेर पाहिजे आपल्याला, बाणेर टाकू. एक सेकंड. बाणेरमध्ये 25,000 वगैरे रेंट चालू आहे, हे बघू शकता तुम्ही नेटवर. ठीक आहे. तर रेंटल इन्कम सुद्धा चांगला आहे. मार्केट प्राइस बघून घेऊ आपण. एक सेकंड, हँग होत आहे लॅपटॉपमध्ये. मार्केट प्राइस याची जर बघितली तर 2 BHK इथे जवळजवळ 1.2 CR आहे. 850चा कार्पेट. ठीक आहे. तर भरपूर हाय प्राइजेस आहेत मार्केटच्या इकडे, कारण की प्राईम लोकेशन आहे, त्याच्यामुळे बाणेरचे प्राइजेस हे हायच आहेत. त्याच्यानुसार जर त्याच हिशोबाने जर तुम्ही म्हाडाचे प्राइजेस बघितले 1 BHK, तर काहीच नाही आहे. म्हणजे एक 22 लाखामध्ये तुम्हाला व्यवस्थित 1 BHK अवेलेबल करून मिळतो. ठीक आहे. आता हा जो संकेत क्रमांक आहे ना, हा दुसऱ्यांदा लॉटरीमध्ये इन्व्हॉल्व केलेला आहे. म्हणजे प्रथम आणि द्वितीय आपण बघतो लॉटरीमध्ये, बरोबर. तर हा द्वितीय आहे, तर सेकंड टाइम इन्व्हॉल्व केलेला आहे. मे बी मागच्या लॉटरीमध्ये असं असेल ना की हा तेवढं काम झालं नसेल किंवा याचं पोझिशन त्यावेळी खूप लांब असेल. पण आता 2 वर्षाचं पोझिशन म्हणजे एक डिसेंट आहे, कारण की बऱ्याच प्रोजेक्टचं पोझिशन हे 2026-27 आहे. ठीक आहे. तर लोकेशन पण चांगलं आहे, तर नक्की या प्रोजेक्टला पसंती द्या जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर. ठीक आहे. आता बाकी लोकेशन बघितलं, मार्केट प्राइस बघितला, आता आपण थोडंसं मास्टर प्लॅन याचा चेक करून घेऊ. ठीक आहे. तर हा त्याचा मास्टर लेआउट असणार आहे पूर्ण. ठीक आहे. इकडे बघू शकता तुम्ही, A विंग आहे, इकडे B विंग्स आहे, तिथे C विंग आहे, D, E. ठीक आहे. आणि इकडे रोडच्या या बाजूला हा जो रोड जातो सूस, आणि हा बाणेर सूस रोड आहे, त्याच्या रोडच्या ऑपोजिट साईडला इकडे F विंग जी आहे ती म्हाडासाठी असणार आहे, जी की फ्युचर डेव्हलपमेंटमध्ये म्हणजे F विंग आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे म्हाडाची स्टँड अलोन बिल्डिंग असणार आहे, तुम्हाला ॲम्युनिटीजला कुठलाही ॲक्सेस नसणार आहे. आणि त्याच्यामध्ये चांगली गोष्ट हे पण असणार की मेंटेनन्स सुद्धा तुम्हाला कमी लागणार आहे. ठीक आहे. कुठेही प्रायव्हेट बिल्डर बरोबर इंटरफिरन्स नाही आहे. आणि हे सगळे ॲम्युनिटीज आहेत ते प्रायव्हेट बिल्डरसाठी ॲप्लिकेबल असणार आहेत, म्हाडासाठी ॲप्लिकेबल नसणार आहेत. ठीक आहे. तर म्हाडासाठी स्टँड अलोन बिल्डिंग असणार आहे आणि पार्किंग सोयी सुद्धा म्हाडाने दिलेली आहे, ते सुद्धा डिटेल्स मी तुम्हाला सांगतो आता. उसके बाद हा लेआउट असा आहे. ठीक आहे. तिथे बघू शकता तुम्ही, नॅथी इमेरेल्डचं एमेरेल्ड 1 म्हणून आहे, 2 म्हणून आहे आणि फ्युचर डेव्हलपमेंट आहे. ठीक आहे. तर जे पिंकमध्ये तुम्हाला दिसतंय ना, हे 1 आहे, नॅथी इमेरेल्ड फेज 1. ठीक आहे. आणि जे ब्ल्यूमध्ये दिसतंय ते फेज 2 आहे. ठीक आहे. हां, जे की फ्युचर डेव्हलपमेंटसाठी त्यांनी ठेवलेलं आहे. ठीक आहे. आणि इकडे ही जी बिल्डिंग दिसते ना, या हायवेच्या ऑपोजिट,
ठीक आहे, मी थोडंसं झूम करतो. इकडे आपली विंग एफ आहे. ठीक आहे, तर इथे लिहिलेलं आहे त्याने बिल्डिंग एफ कमर्शियल प्लस म्हाडा असणार आहे ही बिल्डिंग. ठीक आहे, आता ही जी एफ बिल्डिंग असणार आहे त्याच्यामध्ये बेसमेंट, ग्राउंड, पार्किंग आणि 10th फ्लोअर असणार आहे. इथे बघू शकता तुम्ही, ग्राउंड आहे, पार्किंग आहे आणि फर्स्ट टू 10th फ्लोअरपर्यंत फ्लॅट्स असणार आहेत. 7th फ्लोअर हा रेफ्युजीज आहे आणि टोटल इथे 144 फ्लॅट्स आहेत म्हाडाचे. आणि या लॉटरीमध्ये फक्त 27 फ्लॅट्स त्यांनी रिझर्व केलेले आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर पार्किंग पण मी तुम्हाला दाखवतो. एक सेकंड होल्ड करा. पार्किंगचे डिटेल्स कुठे गेले यार? ठीक आहे, हा होता तुमचा मास्टर लेआउट. मी पार्किंग पण तुम्हाला दाखवतो. एक सेकंड. हां, पार्किंग इकडे दिलेली आहे, सॉरी. हे थोडंसं आपल्याला करावं लागतं सगळं, पण काय करा. ठीक आहे, आता इथे एफ विंगमध्ये जर तुम्ही बघितलं तर टोटल 144 फ्लॅट्स आहेत. त्याच्यामध्ये कार पार्किंग दिलेली आहे 82 आणि स्कूटर पार्किंग दिलेली आहे 174. ठीक आहे, तर पार्किंगचं रिझर्वेशन सुद्धा केलेलं आहे. 82 कार पार्किंग आहेत आणि एक सेकंड बाई. हां, हे बघा इथे कुठे गेलं एफ विंग. 82 कार पार्किंग आहेत आणि स्कूटर पार्किंग 174 आहे. ठीक आहे, आता आपण याचा फ्लोर प्लॅन बघून घेऊ. फ्लोर प्लॅन म्हणजे हे युनिट दिसायला कसं असतं. ठीक आहे, तर हा जो फ्लोर प्लॅन आहे तो आहे 10th फ्लोर प्लॅन आहे. ठीक आहे, आणि याच्या पलीकडे दुसराला पण तुम्हाला एक दाखवतो ज्याच्यामध्ये हा मेन आहे. अच्छा, हा फ्लोर प्लॅन आधी आपण बघून घेऊ. हा फ्लोर प्लॅन जो आहे तो फर्स्ट टू 9th फ्लोअरपर्यंत, म्हणजे फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ, 8 आणि 9. ठीक आहे, याच्यामध्ये 7th फ्लोअर नाही आहे. ठीक आहे, तर या फ्लोअरमध्ये असं दिसतं ना की प्रत्येक फ्लोअरला म्हणजे 15 फ्लॅट्स आहेत भाड्याचे 1 BHKचे. ठीक आहे, तुम्ही इथे बघू शकता. इथे सिरीज त्यांनी दिलेली आहे 101, 201 ते म्हणजे फर्स्ट फ्लोअर ते 9th फ्लोअर. असे प्रत्येक फ्लोअरला 15 फ्लॅट्स असणार आहेत भाड्याचे. हे अशा शेपमध्ये असणार आहे ते. ठीक आहे, ओके. तर आता आपण हे फ्लॅटबद्दल अजून जाणून घेऊ. ठीक आहे, तर जसं बघितलं तुम्ही, हा मोठा पॅसेज असणार आहे आणि इथून एंट्रन्स केलं की तुम्हाला सर्वात आधी लिव्हिंग रूम आणि बाल्कनी असणार आहे. त्याच्यानंतर जरा पुढे गेले की लिव्हिंगच्या राईट साईडला तुम्हाला किचन आणि लेफ्ट साईडला बेडरूम, कॉमन वॉशरूम आणि एक बाथरूम, अटॅच बाथरूम. जे स्टँडर्ड स्ट्रक्चर असतं 1 BHKचं. 450चा कार्पेट आहे जवळपास हा. ठीक आहे, तर हे असं सगळं स्ट्रक्चर असणार आहे. ओके, तर हा जो फ्लोर प्लॅन आहे तो आहे फर्स्ट टू 9th फ्लोअर. याच्यामध्ये 7th फ्लोअर नाही आणि 10th फ्लोअर नाही आहे. ठीक आहे, तर फर्स्ट टू 9th फ्लोअरमध्ये या फ्लोर प्लॅनमध्ये प्रत्येक फ्लोअरला 15 फ्लॅट्स आहेत. ठीक आहे, तसंच आपण आता हा जो फ्लोर प्लॅन आहे तो 7th फ्लोअरचा आहे. ठीक आहे, 7th फ्लोअरमध्ये पण सेम. इकडे पण तुम्ही बघाल तर जवळजवळ आहेत 15च्या अराउंड 15 फ्लॅट्स इकडे सुद्धा त्यांनी दिलेले आहेत. इथे रेफ्युजी एरिया सुद्धा आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर इथे 10th फ्लोअरचा पण फ्लोअर प्लॅन आहे आपल्याकडे. हा 10th फ्लोअरचा फ्लोअर प्लॅन आहे. ठीक आहे, या फ्लोअरवरती 8 की 9 फ्लॅटच आहेत. हा मधला त्यांनी टेरेस म्हणून केलेला आहे. ठीक आहे, पण स्ट्रक्चर मोस्टली सेमच आहे सगळीकडे 1 BHK. तर ही सगळी माहिती होती. आता अजून तुम्हाला मी थोडेसे याचे फोटोज वगैरे दाखवतो. ठीक आहे, आता हे सध्या सप्टेंबर 2025 आहे, पण हे दुसऱ्या म्हणजे प्रायव्हेट बिल्डिंग आहे ही. एफ बिल्डिंगचे आपल्याकडे इमेजेस नाही आहेत सध्या, पण हे जे बाकी त्याचे फेसचं काम चालू आहे ते आहे. ठीक आहे, तर एकदा नक्की साईट व्हिजिट करून आपल्याला जर माहिती मिळेल की एफ विंगचं काय स्टेटस आहे, त्याच्यानुसार तुम्ही अप्लाय करू शकता. ओके, तर ही सगळी माहिती होती मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब.